पहिली. नमस्कार अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते त्यावेळी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई, त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर शास्त्री. टिळकांचे नाव केशव होते, परंतु त्यांना सर्वजण बाळ या नावाने हाक मारीत असे. टिळकांचे वडील शिक्षक होते. टिळक लहानपणी अभ्यासात खूप हुशार होते. गणित हा विषय त्यांच्या खूप आवडीचा होता. त्या काळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज भारतावर अन्याय अत्याचार करीत असे. त्यासाठी टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ठरविले. केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केले. शिवजयंती व गणेशोत्सव हे सण सुरू केले. 1 ऑगस्ट 1920 रोजी हा सूर्यास्ताला गेला. अशा माझ्या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.